महापालिकेच्या वीज बिलातील 5,92,00,000 रुपयांच्या घोटाळ्याची लोकायुक्तांसमोर शुक्रवारी सुनावणी झाली. येत्या 15 दिवसात SIT विशेष तपास पथक नियुक्त करून चौकशीचा अहवाल 9 मेपर्यंत सादर करण्याचे आदेश देण्यात आले. 2 वर्षापूर्वी महापालिकेच्या वीज बिलातील घोटाळा उघडकीस आला होता. सुरुवातीला 1,29,00,000 रुपयांचा घोटाळा समोर आला. त्यानंतर महापालिकेकडून वीज बिलांचे लेखापरीक्षण करण्यात आले. यातून 5,92,00,000 रुपयांचा घोटाळा उघडकीस आला. 5 वर्षातील या घोटाळ्यांची व्याप्ती मोठी आहे. आता हा घोटाळा 10 कोटींच्या वर जाण्याचा अंदाज व्यक्त केला जातो. महापालिकेने महावितरण कंपनीला वीज बिलापोटी दिलेल्या धनादेशावर खाजगी ग्राहकांची बिले भरण्यात आली. त्यानंतरही महापालिकेला थकबाकीची बिले आली. पण पालिकेच्या लेखा विद्युत विभागाने शहानिशा न करताच थकबाकीसह बिले अदा केली. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर विद्युत लेखा विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होते. तत्कालीन आयुक्त नितीन कापडणीस यांनी 11 कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले होते. महापालिकेने महावितरण विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. पण त्यानंतरही महापालिकेचे 6 कोटी वसूल झाले नव्हते. शिवाय दोषी अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाईला टाळाटाळ सुरू आहे. नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर, सामाजिक कार्यकर्ते विद बर्वे, जिल्हा संघर्ष समितीचे तानाजी रुईकर यांच्यासह काहींनी वीज बिल घोटाळ्याच्या चौकशीसाठी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. त्यावर अनेकदा सुनावणी होऊन लोकायुक्तांनी SIT नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यांनी दिलेले आदेश अधिवेशनात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या तारांकित प्रश्नावरील शासनादेश यांना बेदखल करण्यात आले होते. त्यामुळे 8 दिवसात होणारी SIT चौकशी आता 8 महिने झाले तरी ठप्प होती. शुक्रवारी या प्रकरणी पुन्हा सुनावणी झाली. यावेळी पोलीस महासंचालक कार्यालयातील अधीक्षक समीर शेख, महापालिका आयुक्त सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे, तक्रारदार सतीश साखळकर, तानाजी रुईकर, ॲडव्होकेट ओंकार वांगीकर, गजानन साळुंखे, आनंद देसाई, सुरेश साखळकर आदी उपस्थित होते. लोकायुक्तांनी पोलीस महासंचालक कार्यालयास तातडीने SIT नियुक्त करण्याचे आदेश दिले. शेख यांनी याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.